माया येतांतर तिथे भगवंताच्या कृपेशिवाय मायेचा निराश होत नाही. हे जे आपण जपजाप्य पूजन वगैरे कथा श्रवण करतो ती भगवंताची कृपा व्हावी म्हणून हा प्रयत्न आहे. जसं लहान लेकरू असते, भूक लागली की काय करते, रडते, आईच्या पदराला धरून ओढते, काहीतरी करते. का? त्यांना प्रयत्न केल्यावर आई कडेवर घेते. ते खेळू लागल्यावर आई घेणार आहे का कडेवर? जाऊ द्या, ते खेळायला लेकरू. आपण आपलं काम घरातलं करत राहते, पण ते रडू लागलं, काही करू लागलं, पदरा धरून ओढू लागलं की आई त्याला बरोबर भीती करते. तसं आपण कथा श्रवण करतो, नामस्मरण करतो, जे काही पुण्यकर्म करतो, तीर्थयात्रा करतो, ते कशासाठी आहे? हा आपला प्रयत्न आहे. जसं ते लेकरू आईच्या पदराला धरून ओढते, तसं आपण ते भगवंताचा पदर धरून ओढण्यासाठी बाबा देवा लक्ष दे थोडस. आणि त्या लेकरांना आईचा पदर नाही धरून ओढला तर ती आई म्हणते खेळायला लेकरू खेळू द्या. तसं आपण हे काही केलं नाही, त्या भगवंत म्हणजे चालू द्या, चाललंय त्याचं, फिरत राहतो जीव मायेमध्ये. तसं त्या ठिकाणी मोहिनी रूप बघून त्यांना मोहिनी पडलेली आहे.